महाराष्ट्र आवाज न्यूज. रेल्वे सुरक्षा दलात खळबळ. अमळनेर स्थानकात सहाय्यक फौजदाराने डोक्यात झाडली गोळी. अमळनेर रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे रेल्वे प्रशासनासह सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली. रेल्वे संरक्षण दलातील सहाय्यक फौजदार जयपाल सिंह यांनी सेवा शस्त्रातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना समोर आली. प्राथमिक माहितीनुसार अमळनेर रेल्वे स्थानकातील आरपीएफ कार्यालयात कर्तव्य बजावत असताना किंवा कार्यालयीन परिसरात असताना संबंधित अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली. गोळी डोक्यात लागल्याने ते गंभीर जखमी झाले. गोळीबाराचा आवाज ऐकताच सहकारी कर्मचारी आणि स्थानिक परिसरातील अधिकारी घटनास्थळी धावले. जखमी अवस्थेत धुळे येथे हलवलं. घटनेनंतर तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून जखमी फौजदारांना प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथील विशेष वैद्यकीय केंद्रात हलवण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. आत्महत्येचा प्रयत्न की अन्य काही कारण, या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वैयक्तिक तणाव, मानसिक दबाव, कौटुंबिक समस्या किंवा इतर कोणतंही कारण या घटनेस कारणीभूत आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. रेल्वे संरक्षण दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे. शस्त्र वापर आणि सुरक्षा प्रक्रियेचाही चौकशी. संबंधित अधिकाऱ्याने वापरलेलं शस्त्र, त्यावेळची ड्युटी स्थिती, कार्यालयातील उपस्थित कर्मचारी, सीसीटीव्ही फुटेज तसेच घटनास्थळावरील पुराव्यांची तपासणी केली जात आहे. घटनेनंतर आरपीएफ आणि रेल्वे प्रशासनाने स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारच्या घटनेत स्थानिक पोलिसांकडून पंचनामा, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवालांचे संकलन आणि अन्य आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबवल्या जातात. घटनेच्या स्वरूपानुसार विविध बाबींची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडल्याच्या घटनेमुळे अमळनेर रेल्वे स्थानक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून विविध चर्चांना उधाण आलं आहे. घटनेमागील नेमकं कारण काय, याबाबत अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मात्र अधिकृत चौकशी अहवाल समोर आल्यानंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.